कधी काळी मितभाषी नेता म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलू लागले की भल्या भल्यांना गप्प करतात, मग ते विधानसभेचं सभागृह असो किंवा सभेचं व्यासपीठ. पण याच एकनाथ शिंदेंचं मौन मात्र महायुतीसाठी अवघड पेपर ठरतो. निकालाच्या दिवसानंतर सत्ता स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदेंच्या नाराजीची बरीच चर्चा रंगली आणि ती अजूनही अधेमध्ये ऐकू येते. पण त्याचसोबत चर्चा होते ती त्यांच्या बार्गेनिंग पॉवरची. एकीकडे महायुतीमध्ये स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व मजबूत करत असतानाच इतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील ते नेटानं उत्तर देताना दिसतात. मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांचा आढावा उल्लेख ते आजही करताना दिसतात. पण आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन नेमकं काय, महापालिका निवडणुकांमध्ये ते त्यांच्या बार्गेनिंग पॉवरचा वापर नेमका कसा करणार, यासह महाराष्ट्राच्या दृष्टीनं इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण त्याआधी एक एबी पाहूया. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री. खरं तर हे पद स्वीकारणार की नाही, इथून सुरू झालेली त्यांची टर्म सुरुवातीला तरी नाराजीच्या चर्चांनी झळकत राहिली. पण ते तेवढ्यापुरतं. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे त्यांच्या कामातून बोलत राहिले. अर्थात त्या सगळ्यात ठाकरेंना शिंगावर घेणं त्यांनी कमी केलं नाही आणि म्हणाले मला वाचवा, मला वाचवा. सत्ता स्थापनेच्या 100 दिवसात देवेंद्र फडणवीस, अजितदादा वर्तमानातल्या संकटांची लढत असताना एकनाथ शिंदे मात्र वर्तमानाबरोबरच भविष्याचाही विचार करताना दिसले. त्यासाठी अनेक नेत्यांना आपल्या पक्षाशी जोडत राहिले. ही येणाऱ्या महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी आहे का? देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंची वाढती जवळीक एकनाथ शिंदेंना शह देणारी वाटते का? आणि त्याला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे आपला पक्ष मजबूत करतायत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याशी संवाद साधतील, चर्चा करतील. राजीव खांडेकर सर. शिंदे साहेब, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. आता कसं वाटतंय? बरं आहे, बरं वाटतंय. तसं काय फरकच नाही ना. अच्छा. म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही माझं तेच काम होतं. मुख्यमंत्री झालो तेच काम आहे. कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आता उपमुख्यमंत्री, CM होतो तेव्हा लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी CM आहेत, मी DCM आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. मग त्यामुळे काय फरक, काय फरक काय पडत नाही. काम करणाऱ्याला काय फरक पडत नाही. अच्छा. पण मग ते तुम्ही सारखं सारखं मध्ये मध्ये गावी का जाता? मला गाव आहे, गावाचा अभिमान आहे. काही लोकांना घर सुटत नाही, ते माझ्यावर आरोप करतात. आणि हाच मोठा विनोद आहे. मी गावी जातो. खांडेकर साहेब, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला एकदा घेऊन जाईन मी गावी. तुम्ही गेलात की बघाल की मी काय केलं आहे. श्रीकांतची पण त्यात मेहनत जास्त आहे. मी गावी गेलो की आपोआप मी शेतीकडे वळतो. मग प्लॅन्टेशन, तिकडे वेगवेगळ्या प्रकारचं मी प्लॅन्टेशन केलं आहे. अगदी स्ट्रॉबेरीपासून सफरचंदापर्यंत. आणि फळझाडं तर आहेतच, पण आगरवूड, आवाकडू, म्हणजे तुम्हाला तिथं आमची माती अशी आहे, त्या मातीमध्ये सगळं पिकतं. आणि गावाचा अभिमान आहे, असलाच पाहिजे ना. आता गावात शेतकऱ्याचा मुलगा मी असल्यामुळे मी गावी जातो. आता गावी जाताना मी, काही लोक म्हणाले शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. आता मी जर गाडीने गेलो तर 7-8 तास लागतील. आता या 7-8 तासात मी 10,000 सह्या करू शकतो ना. सह्यांमध्ये माझा रेकॉर्ड आहे. सो येईल
त्याच्या कागदावर सही करणं म्हणजे ते मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या, हॉस्पिटल ॲडमिशन असू द्या, कुठलाही प्रवेश असू द्या, काही असू द्या, जगाच्या पाठीवर मी असा माणूस आहे की गर्दीमध्ये देखील ज्याचं काम असतं ना तो पाठ करतो आणि त्याच्या पाठीवर पण मी सही केलेली आहे. त्यामुळे आणि मी तिथं गेल्यानंतर काय करतो, तिथं गेल्यावर मला मनाला थोडं गावात आलो की तो थोडं गावकरी म्हणजे गावकरीच बनतो मी. गावातले लोक येतात, अधिकाऱ्यांना मी बोलवतो. मी तुम्हाला सांगतो तिकडे क्लस्टर शेती करतो आहे आम्ही. ही सगळी शेती करतोच, पण इतर माझी एकट्याची नाही, इतर गावकऱ्यांना क्लस्टर शेतीला प्राधान्य द्यायला लावलं आहे. सेंद्रिय शेती होती आहे तिकडे, सगळ्या प्रकारची शेती होती आहे. 500 प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत तिकडे, मसाले होत आहेत, सगळं होतं आहे. त्या बांबू पण लावलेत आम्ही, म्हणजे बांबूची शेती. त्याच्यातून लोकांना आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बांबू लावलेत असं म्हणायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो माझी संकल्पना काय आहे. कशाच्या बद्दलची? बांबू लावायची? नाही, ते तर वेगवेगळ्या टाईप, वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळे ते काय बांबू म्हणजे शेती. लोकांना पैसे मिळत आहेत. 6 लाख रुपये हेक्टरी MREGSमधून अनुदान मिळते, ड्रीप मिळतं आहे, शेततळी मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट, तिथं एकत्र येऊन बांबूवर देखील बाय प्रॉडक्ट किती आहेत. बांबू, तुमचं घड्याळ आहे ना ते पण बांबूचं, चष्मा बांबूचं, ते पाशा पटेल जो आहे तो याच्यात पूर्ण घुसला आहे. आणि मोठमोठ्या बँगलोर एअरपोर्टचं फर्निचर बांबूचं आहे, बांबूचे कपडे आहेत. आणि त्यामुळे बांबू दुर्लक्षित होता, पण त्याला आता आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, आमच्या जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरवर बांबूची शेती करतो आपण. त्या 10,000 हेक्टर म्हणजे खूप मोठी झाली ना जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात आता सगळीकडे करतो आहे. आणि दुसरी गोष्ट साहेब, माझं एक संकल्पना अशी आहे की तिथला तरुण नोकरीनिमित्त इतर शहरामध्ये येता कामा नये, त्याला तिथंच नोकरी मिळाली पाहिजे. पर्यटन वाढवतो आहे आम्ही, तिथं वॉटर स्पोर्ट केले आहेत. बॅकवॉटर आहे ना कोयनेचं 70-80 किलोमीटर, तिथला कायदा होता एक, तो सिक्रेट ॲक्ट, तो काढला मी. तिथे मोठ्या प्रमाणावर आता पर्यटनाला चालना दिली आम्ही. स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं चालू झालं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी नवीन महाबळेश्वर करतो आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ब्रिटिश लोकांचे सगळे हिल स्टेशन आहेत, ब्रिटिश काळातले. हे पहिलं हिल स्टेशन आपण करतो आहे, नवीन महाबळेश्वर. गावी जाऊन मी नुसता म्हणजे इकडे मी गावी गेलो लगेच बातमी, नाही, कारण असं आहे की तुम्ही दिल्लीत गेलो लगेच बातमी, थोडं हसलो लगेच बातमी, थोडं गंभीर झालो लगेच बातमी. नाही, तुम्ही शेतीचे खूप प्रयोग करताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्ही बांबू लावण्याला प्रतिष्ठा देताय. शेतीमध्ये पैसे मिळणार ही शेतकऱ्यांना, तुम्ही महत्त्वाची- अदरवाईज घेऊ नका. नाही घेताय तर पण तसं पण मी उस्ताद आहे. 2022 मध्ये हां, 30 जून 2022. पण तुम्ही शेतीमध्ये खूप प्रयोग करताय आणि तुम्हाला इतके खरंच प्रयोग करतोय, खरंच, प्रामाणिकपणे. पण त्याचं टायमिंग तुमचं असतं. इथं काहीतरी राजकीय जरा मनाविरुद्ध झालं की तुम्ही गावी. ते टायमिंगची काय भानगड आहे? बघा, मी कधी काही बघत नाही कोण कुठे काय करतोय, कुठं काय चाललंय. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी जातो. आणि लोकांना वाटतं अरे एवढं सगळं इकडे चालू आहे आणि तिकडे काय, तिकडे गेला एकनाथ शिंदे. बघा, कधी बाळासाहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे. आनंद दिघे साहेबांच्या बरोबर काम केलं आहे. जेव्हा सगळीकडे काय काय चालू असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं. आणि कुठे गेलो तरी आमचं बाकी का चालूच असतं ना संवाद. मी कुठेही गेलो जगातल्या कानाकोपऱ्यात, मुख्यमंत्री होतो तेव्हाही, अगोदर पण आताही, कुठेही काही घटना राज्यात घडली की माझं फोनवरून ताबडतोब डायरेक्शन, मदत गेली पाहिजे, हॉस्पिटलमध्ये बघ जा,
तिथे काय त्यांना औषध त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते बघा. कुठे अतिवृष्टी झाली, अवकाळी झालं, गारपीट झालं, शेतकऱ्यांना लगेच मदत करा. हे माझं काम. मी जिथं जातो तिथं माझं कार्यालय चालू असतं. बरोबर ना. पण त्यामुळंच जेव्हा तुम्ही फोनवर मोठ्या नेत्यांनाही जेव्हा भेटत नाही तेव्हा लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो ना. मग काय भानगड होते म्हणून तुम्ही गावी जाता, फोनही तुमचा जेव्हा लागत नाही तेव्हा इकडं काय तुम्हाला अवस्था खरं होती सांगू तुम्हाला का? माहिती आहे का? गावी थोडं आमचं नेटवर्क कमी आहे म्हणून तुम्हाला जरा थोडं मनाला शांत मिळतं. त्यामुळे आपल्याला ज्याच्याशी बोलायचं असतं त्याला आपण बोलतोच ना त्याच्याशी. सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. काय तुम्हाला वाटतं की मेजर अचीवमेंट तुमची काय झाली आणि नाही बघा, हां बोला. आणि काय तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये 1, 2, 3 अशा गोष्टी आहेत की ज्या आपण करायच्या असं ठरवलेलं आहे? बघा 2.5 वर्षामध्ये मागच्या जे काम केलं आम्ही त्याचे साक्षीदार तर तुम्ही आज सगळी जनता आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्यामध्ये काही नाही, टीम म्हणून काम केलं आम्ही एकत्र. आणि तुम्ही महाविकास आघाडी सरकारने जेव्हा 2014ला देवेंद्रजींनी जी कामं सुरू केली त्याला स्थगिती देण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. पहिले आम्ही ते स्टे उठवले, ताबडतोब त्याला चालना दिली. कोस्टल रोड बघितला आपण, अटल सेतू आपण बघितला, समृद्धी महामार्ग बघितला, मेट्रो 3 पाहिलं, मेट्रो फेजमध्ये पाहिलं आपण. सुरू झाली कारशेड. ही कामं आम्ही विकासाला चालना दिली. पण त्याच्याबद्दल एक म्हणजे तुमच्याबद्दल आता आदित्य ठाकरे आले नाही, होते. मला पहिलं उत्तर तर देऊ द्या. त्याच्यामध्ये फक्त त्यालाच उत्तर देताना म्हणजे त्याला जोडू नये म्हणून ते असं म्हणाले की सगळे कामं देताना सगळ्याचं कॉस्ट प्रचंड एस्कलेट झालं आणि त्याच्यामध्ये काहीतरी भानगड आहे. तर ते हा प्रश्न आहे हे लक्षात ठेवून तुम्ही बोला. खरं म्हणजे बघा, एकच सांगतो मी तुम्हाला. आता हे सगळे रेट एस्केलेशन वगैरे मला तर कधी माहीतच नाही. आता जे कुठे बसत असतील हे सगळं करायला त्यांनाच हे माहीत असेल ना. आता मला तर ते माहीत नाही एस्केलेशन काय. मला तर काम माहीत असतं. हा प्रोजेक्ट एवढ्या वेळेत झाला पाहिजे बस, आणि क्वालिटी काम आणि ऑन टाईम. आता त्यामध्ये बाकी त्या अधिकाऱ्यांचं काम आहे, त्यांनी पाहावं. चुकीचं काम केलं त्याला दंड आहेच. चुकीचं काम करताच कामा नये. बिलकुल याच्यामध्ये मेरिट सोडून काम करता कामा नये. आता मी बोलू का, मुंबई महापालिकेचे रस्ते इतके वर्ष तुम्ही का डांबराचे दुरुस्त केले, का काँक्रीटचे केले नाही? 3,500 कोटी रुपये 15 वर्षामध्ये तुम्ही रिपेरिंगला का घातले? काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं का केलं? एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा पहिला मी आणि देवेंद्रजींनी चहलला बोलवलं आणि सांगितलं, हे का खड्ड्यातून प्रवास लोकांचा, का लोकांच्या जीवाशी खेळताय, का अपघातामध्ये मृत्यू होत आहेत, का तुम्ही काँक्रीटचे करत नाही? नाही सर, कर सकते. बोले रोका क्यों, किसने? लगेच आम्ही 2 फेज केले. 2 फेजमध्ये काँक्रीटचे रस्ते काम चालू झाले. आता रस्त्याचं काम सुरू आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण मुंबई विल बी पॉटहोल फ्री, म्हणजे खड्डेमुक्त मुंबई. खड्डेमुक्त मुंबई करण्याचं काम आम्ही करतोय. खड्डे पाडण्याचं काम कोणी केलं? मुंबईचं डीप क्लीन ड्राईव्ह कोणी सुरू केलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कोण गेला होता रस्त्यावर झाडू मारायला, पाण्याने धुवायला? कधी बघितले होते रस्ते? खांडेकर साहेब पाण्याने धुताना ब्रिटिश काळात कधी धुत असतील? नाले सफाई बघायला हा एकनाथ शिंदे गेला. मला म्हणाले, हे काय काम, रस्ते धुवायचं काम असतं का? अरे आम्ही रस्ते धुतोय, तिजोरी नाही धुतली. नाले सफाई केली, तिजोरीची सफाई नाही केली आम्ही. हा मुंबईकरांचा पैसा आहे. या एक एक पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं ना आम्हाला, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी मॅन्डेट दिलं ना, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आम्ही खांडेकर साहेब दिवस रात्र काम केलं. इकडे लोककल्याणकारी योजना केल्या, इकडे प्रकल्पांना पुढे केलं. म्हणजे प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजनाची सांगड घातली आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलं आम्ही. आज जे केलं, आज किती प्रकल्प आम्ही केले बघा, किती निर्णय आम्ही घेतले. पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली होती. पहिल्या दिवशी आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर दुष्काळमुक्त महाराष्ट्र, मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भातले नदीजोड प्रकल्प, याला आम्ही मान्यता दिली. 3च अगोदरच्या सरकारमध्ये सुप्रमा दिल्या होत्या, आम्ही 150 सुप्रमा दिल्या साहेब. आणि आता हे 100 दिवसामध्ये जी कामं आम्ही पुढे केली,
ते 7 कलमी आम्ही कार्यक्रम दिला. त्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलप करा, ईज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, लोकांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे, कार्यालयीन सुविधा, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, हे सगळं केलं ना आम्ही आता. आणि फील्ड विजिट आमचा मी सगळ्या मंत्र्यांना काय सांगितलं, तुम्ही फील्डवर जा. मी पण फील्डवरचा माणूस आहे, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. तुम्ही जेव्हा फील्डमध्ये जाता तेव्हा पूर्णपणे सिस्टीम अलर्ट होते, ताबडतोब ॲक्टिवेट होते, काम करता लगेच ताबडतोब माणसांना मदत होते. मग हे आम्ही केलं. आता आमचं काय बघा, आम्ही काय करतो आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे, म्हणजे एअरपोर्ट डेव्हलप करतो आहे आम्ही. आता नवी मुंबईचं एअरपोर्ट, आता मुंबईचं तर आहेच, पुण्याचं आहे, नागपूरचं आहे, संभाजीनगर आहे. नव्या मुंबईचं आता 2-3 महिन्यात होईल. आम्ही पालघरला करतो आहे. आणि जेवढे एअरपोर्ट आहेत हे सगळे डेव्हलप करतो आहे, म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी. आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी, समृद्धी महामार्ग म्हणजे एक फक्त रस्ता नाही आहे साहेब. मुंबई पुणे झाला, बाळासाहेबांनी गडकरी साहेबांना सांगितलं करा. काय होतं तेव्हा, लोक म्हणायचे का भुताटकीचा रस्ता आहे. आज त्या रस्त्यामुळे 2, सव्वा 2, 2.5 तासात मुंबईतला माणूस पुण्यात येतो, पुण्यातला मुंबईत. आता आम्ही एक मिसिंग लिंक करतो आहे, अर्धा तास आणखी लवकर जाणार. तो मी सुरू केला आणि तो कंप्लीट होईल आता. मग तिकडे सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT पार्क आले, रिअल इस्टेट बूम झालं, सगळं झालं ना साहेब. मग हे रस्ते फक्त समृद्धी हायवे जो आहे नागपूर मुंबई, त्याला किती विरोध केला लोकांनी, पण आम्ही केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी त्या खात्याचा मंत्री होतो, आम्ही केला. तो अवघड असं काम केलं. आज तिथे इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार करतो आहे आम्ही, तिथे लॉजिस्टिक पार्क करतो आहे, ॲग्रो टुरिझम होतं आहे, ॲग्रो फूड प्रोसेसिंग युनिट होत आहेत, व्हॅल्यू ॲडिशन होईल, एक व्हॅल्यू ॲडिशन चेन करतो आहे आपण, शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये जादा फायदा. कोल्ड स्टोरेज चेन करतो आहे, तिथं तिथल्या जिल्ह्याप्रमाणे तिथं आम्ही त्याला प्रमोट करतो आहे. हे सगळं करतो आहे. आज हे सगळं पाहिजे. काय इंडस्ट्री येते आमच्याकडे, इंडस्ट्रीला काय पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आणि परवानग्या फटाफट पाहिजे. पूर्वी लोक का जायचे निघून, आमचं काय. आता आम्ही आमचं काय नाही म्हणत, तुमचं काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगा, तुम्हाला काय पाहिजे. माझ्याकडे काही उद्योगपती येतात डायरेक्ट, मी डायरेक्ट फोन करतो अधिकाऱ्यांना, याचं ताबडतोब काम झालं पाहिजे. एक तुम्हाला पुण्याचं उदाहरण सांगतो मी. एक नवरा बायको पति पत्नी इंडस्ट्री वाले आले, म्हणाले हमारे यहाँ पर रोड ही नहीं बन रहा है. कितना बड़ा रोड है, बोले 3 किलोमीटर का. बोले वहाँ लोग नहीं करने देते, अभी हम लोग हमारी इंडस्ट्री शिफ्ट करते. मी अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्हाला 2 दिवस देतो, 2 दिवसात तुम्ही काम चालू करा, नाही तर माझी सगळी मशिनरी घेऊन मी येतो तिथं आणि मी रस्ता करणार. झाला लगेच 15 दिवसात रोड कंप्लीट. आता शेवटी इंडस्ट्रीला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे ना. पण हे सगळं होत असताना आपल्या इंडस्ट्रीला, मग तर औरंगाबाद असेल, चाकण असेल, पुणे असेल, एक मोठा प्रश्न गेल्या काही काळामध्ये भेडसावतोय, तो जागोजागचे माफिया जे तिथं खंडण्या वसूल करतात उद्योजकांकडून, आणि या खंडणीखोरांमुळं उद्योग जगत भयंकर परेशान आहे. त्याचं काय करणार आहे? डायरेक्ट जेलमध्ये टाकणार. कधी कधी खंडणी मागितली की आतमध्येच. आता म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो, जे उद्योजकांना त्रास देतील ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, बिलकुल मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलंच आहे, पण जे कोणी आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात प्रायोरिटी आम्ही त्या उद्योजकाला देतो. तिथं बाकी कोणाचं ऐकत नाही आम्ही, कारण शेवटी उद्योजकाला तुम्हाला वातावरण पाहिजे चांगलं, सगळ्या गोष्टी पाहिजेत. ज्याचा अधिकार आहे त्याला ते समजा तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ते देतो ना आम्ही. पण जो उद्योजकांना त्रास देईल तो आमच्या सरकारमध्ये जेलमध्ये जाईल. शिंदेसाहेब, हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या योजना तुम्ही आणल्यात, लाडकी बहीणपासून दवाखाना, शिवभोजन, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. आता जे दिसतंय त्या सगळ्या योजना एकतर बंद होत आहेत किंवा त्यांना कात्री लागती आहे. आता त्याचं ॲनालिसिस करताना बातम्या अशा येतात की शिंदेंच्या योजनेला ती बंद केली, ही योजना बंद केली, ती योजना बंद केली. हे
काही तुमची मिलीभगत आहे की म्हणायचं की शिंदेंच्या योजना बंद झाल्या, प्रत्यक्षामध्ये सरकारला त्या योजना राबवणं शक्यच नाही आहे, त्याचा आर्थिक बोजा असा आहे की त्या राबवणं आता सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, त्यामुळं फक्त अशी बातमी होती आणि त्या माध्यमातून सरकार स्वतःची त्या योजनांपासून सुटका करून घेते? बघा, आम्ही जे बोललो ते करूनही दाखवलं. लाडकी बहीण योजना सगळे काय म्हणाले, जुमला, चुनावी जुमला आहे. त्यांना वाटलं आता देणार, मग कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना लप्पड दिली, वळवलं. आम्ही लाडकी बहीण योजना राबवली, 1500 रुपये देणं सुरू केलं. लेक लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची. आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की, आणि अजितदादांनी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललो आहे ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललो आहे ते करणार, तुम्हाला सांगतो. आणि आज राज्यामध्ये 10 लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत. ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त सुरू असतात ते राज्याची प्रगती वेगात असते. आणि त्याच्यातून माध्यमातून अलाइड इंडस्ट्रीज येतात, सगळं येतं, रेव्हेन्यू मिळतो, GST मिळतो, टॅक्स मिळतो, लोखंड येतं, सिमेंट येतं, हे सगळं येतं ना. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललो आहे ते आम्ही करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही. नाही तर तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये बघा, योजना बंद पाडल्या. तुमच्या योजना बंद पाडल्या, खूप योजना तुमच्या बंद केल्या. काल तुम्हाला अजितदादाचं भाषण ऐकलं असणार आपण, त्याच्यामध्ये बघा कुठली योजना बंद पाडली आहे. आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का ते म्हणाले नाहीत, पण बंद तर केल्या ना. कुठे काय शिवभोजन पासून चालू आहे तुमचा बघा. आनंदाचा शिधा वगैरे सगळ्या. आता आनंदाचा शिदा काय रोज वाटत नव्हतो आम्ही, सणाला वाटत ना, होतो, पण दिवाळीला वाटत होतो, दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो, गणपतीला वाटत होतो. आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही. तुम्हाला म्हणजे आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून? का तुम्हाला माहिती असतं हे की असं होणार आहे? बिलकुल नाही. लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी, लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या जणांना, आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून आता कमी करत चालला आकडा. खांडेकर साहेब, तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका. तुम्हाला मी सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. आता जिकडे 4 व्हीलर गाडी आहे, इन्कम टॅक्स भरतायत, त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का? 2.5 लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का? आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला, चला. ज्यांनी 4 व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी, त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का? त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का? की तुम्ही सरकारची फसवणूक केली? कोणाची? सरकारची. असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. नाही, आता बघा, जे आम्ही दिलेलं आहे आम्ही, आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार. आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे. आम्ही देणारे आहोत ना, घेणारे नाही. आमचं सरकार देणार आहे. आता दिले ठीक आहे, परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही. म्हणजे तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील बिलकुल. असा तुम्हाला शब्द मिळालेला आहे. शब्द कशाला? मी काय त्याच्या सरकारमध्येच आहे ना, शब्द काय द्यायचं? म्हणजे की ज्यांनी की असं की अर्थमंत्री, मुख्यमंत्री. नाही, तसं नाही. आमचं टीम आहे हो. काय तो असं तुम्हाला वाटत असेल, ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय बातम्या फिरतात, त्याचं तुम्ही तिकडे चालवता. अच्छा, पण म्हणजे तुमच्या ज्या दिल्ली भेटींबद्दल सुद्धा खूप चर्चा होती. तर म्हणजे होतात जेव्हाही तुम्ही दिल्लीला जाता, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही शासन रात्री आपल्या जाता. दारी, एक सांगतो तुम्हाला मी मध्ये, तुम्हाला थोडंसं, शासन आपल्या दारी आम्ही सुरू केलं. कधी होतं का? लाभ नव्हते का? लाभार्थी नव्हते? योजना नव्हत्या? होत्या ना. पण आम्ही डायरेक्ट शासन लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. छोटं मोठं म्हणजे दाखल्यापासून अगदी पॉवर टिलरपासून, ड्रोनपासून, ट्रॅक्टरपासून सगळे घेतले, घराची किल्ली सगळं घेतलं. 5 कोटी कमी संख्या नाही साहेब. आम्ही हे केलं, त्याचं कधी तुम्ही काय चांगलं बोलणार की नाही?
आता लाडकी बहीण मला असा प्रश्न आहे की अजितदादा काय? जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणून तेव्हा आम्हाला- तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा अजितदादांचं तुमच्याबद्दल तुमच्या योजनांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आताचा याच्यामध्ये काही फरक आहे का तसाच आहे तो? कधी म्हणजे अगोदर नाही अगोदर- काय नाही फरक काय? अगोदर जास्त प्रेमानं त्या सगळ्या मान्य होत होत्या, मंजूर होत नाही, होत्या, आता जरा आडेवेडे घेत होत आहेत. बघा काही नाही. अजितदादा अर्थमंत्री आहेत. ते काय म्हणाले, आम्ही राज्यातल्या जनतेच्या कुठल्या योजना बंद करणार नाही, पण सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे काम करतोय आज राज्यामध्ये, आज इंडस्ट्री येते आहे, आज पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभे राहत आहेत, यातून पैसे मिळणार. GST मध्ये नंबर 1 आहे. आम्ही कुठं कुठं नंबर 1 सांगतो तुम्हाला. GDP मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, एक्सपोर्टमध्ये पहिला नंबर आहे, औद्योगिक उत्पादनात आपला पहिला नंबर आहे 13.8% एकूण ह्याच्या. GST GST मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअपमध्ये पहिला नंबर आहे, FDI मध्ये आपण एकूण देशाच्या 30% आहोत. स्वच्छतेमध्ये आम्हाला महाराष्ट्राला नंबर मिळाला, तेच बोलत नाही तुम्ही. इन्फ्रा प्रोजेक्ट सगळ्यात महाराष्ट्रात जास्त सुरू आहेत. इंटरनेट सबस्क्रायबर सर्वात जास्ती आहेत. देशातील सर्व स्किल मॅनपॉवर आपल्याकडे आहे. आणि काय पाहिजे? रात्री आता तुम्हाला सांगतो MOU आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा गेलो 2 वेळा दावोसमध्ये, 5 लाख कोटीचे MOU साईन केले. कन्व्हर्जन किती पर्सेंटेज माहिती आहे तुम्हाला साहेब? 70 to 80%. आता देवेंद्रजी गेले 15 लाख कोटीचे केले, जवळपास 15-20 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार. कन्व्हर्जनचा रेट जो आहे आमचा तोही जास्त आहे, कारण नुसतं आम्ही MOU करत नाही. पूर्वीचे MOU बघा आणि आता आमच्यामधले बघा. आम्ही जे करतो करार त्यांना ताबडतोब इथं आल्यानंतर त्यांना जागा देणं, परवानगी देणं, हे सगळं देणं हे करतोय. तेव्हा तर इंडस्ट्री येते आहे. परवा ते कुठले आले होते प्रधानमंत्री? न्यूझीलंडचे प्राईम मिनिस्टर आले होते. मुंबईबद्दल चांगलं बोलले ते. मुंबई बदलली आहे. ते अगोदर 97 का 98ला आले होते म्हणाले. बोले आता तुम्ही मग त्यावेळेपेक्षा आत्ताचं चांगलं आहे असं म्हणाले का? 97-98 मध्ये तुमचं नाही, सरकार होतं. ऐका, तुम्ही ते पकडू नका हो साहेब. आता तुम्ही 98 आणि तुम्ही गेले मधले वर्ष काय सोडता काय? मधले वर्ष सोडता. आता त्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले त्यांना कोणीतरी सांगितलं स्लम फ्री मुंबई करतोय. बोले हो. आणि खऱ्या अर्थाने मुंबई बघा, निवडणूक आली की मुंबई तोडणार असं चालू होतं. ते आता एक कॅसेट ती रिपीट चालूच असते. आता आम्ही काय केलं आहे, रखडलेले प्रकल्प, SRAचे प्रकल्प, धोकादायक इमारतीचे प्रकल्प आम्ही आता कसे करतोय. जे डेव्हलपर 10-10, 15-15, 20-20 वर्ष सोडून गेले, आता त्यांना भाडंही नाही. तो गेला बदलापूरला, तो गेला नालासोपारा, वसईला राहतोय, मरण यातना भोगतोय. आता आम्ही ते सगळे टेक ओव्हर करतोय. कोण? SRA तर आहेच, म्हाडा पण आहे, पण त्याच्याबरोबर MMRDA, सिडको, MSRDC, MIDC, महाप्रीत, BMC आम्ही या सगळ्यांना एकत्र घेतले आणि त्यांना सांगितलं तुम्ही 4 प्रोजेक्ट घ्या, तुम्ही 4 प्रोजेक्ट घ्या, तुम्ही 2 घ्या. आता रमाबाई आंबेडकर 17,000 लोकांचा प्रकल्प कोण करतोय? SRA आणि MMRDA. मी 65 कोटी रुपये भाडं वाटलं साहेब तिथे जाऊन. चेक, लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. म्हणजे मुंबई तोडणं जोडा, मुंबईकर आम्ही गेलेला बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा आणतोय आणि मुंबई बरोबर जोडतोय. त्याला नवीन आपलं हाऊसिंगचं धोरण, आम्ही नवीन पॉलिसी आणतोय. परवडणारी घरं, परवडणारी रेंटल घरं, वर्किंग वुमन आपल्या महिला भगिनी ज्या काम करतात त्यांच्यासाठी, स्टुडंट हॉस्टेल, सिनियर सिटीजनसाठी, गिरणी कामगारांसाठी त्याच्यामध्ये घेतोय. डबेवाले जे आहेत ते काम करत आहेत मुंबईत, त्यांच्यासाठी योजना. आम्ही नवीन पॉलिसी करतोय, गृहनिर्माण धोरण नवीन. लोकांना दिलं पाहिजे साहेब. रिडेव्हलपमेंट अडकले कोणामुळे, कशामुळे अडकले, कोणाचे काही लागेबंदे मी बोलत नाही त्याच्यावर. पण आता आम्ही जे प्रकल्प ट्रेडिंग करतात लोक ते आम्ही काढून घेणार आणि टेक ओव्हर करून गव्हर्नमेंट एजन्सी करणार. ठाण्यामध्ये क्लस्टर चालू झालं, सिडको आणि महापालिका. मुंबईत रमाबाई चालू झालं. हे सगळे प्रकल्प आम्ही करतोय. त्यामुळे परवडणाऱ्या घरांना आम्ही प्राधान्य देतोय. रोटी कपडा मकान मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सगळ्यांसाठी घरं. महाराष्ट्र अव्वल असणार, त्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1ला असणार.
या सर्व परवडणाऱ्या घरांसाठी का जातात IT पार्क बाहेर? त्यांना इथे परवडत नाही. ती परवडणारी जागा, परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे. आता नवीन एअरपोर्ट होतो आहे, तिथं पूर्णपणे ग्रोथ सेंटर होत आहेत. मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करायचं म्हणून आदरणीय प्राईम मिनिस्टर म्हणाले. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि खरंच इंजिन आहे. आता विरोधकांना फक्त रोज आम्ही चांगलं केलं तरी पण 2.5 वर्ष तर आम्हाला शिव्या शापत देत राहिले ना. 2.5 वर्ष पण आम्ही त्यांना कामातून उत्तर दिलं आणि त्याचे पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिली लोकांनी. पण हे सांगा की तुम्हाला इतकं यश मिळेल विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला असं वाटलं होतं? इतक्या जागा 100%. कारण आम्ही जे काम केलं कुणालाही सोडलं नाही. एक इकोसिस्टीम तयार केली. सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असं आम्ही म्हणतो. नाही पण मग आम्ही योजना केल्या ना साहेब. नाही पण आम्ही म्हणजे प्रत्येकाला अशा इतक्या जागा येतील आणि विरोधी पक्षाला सगळ्यांना मिळून 50च्या आत विरोधी पक्षांनी तर जसं लोकसभेत त्यांना मॅन्डेट जागा जादा मिळाल्या आहेत 30 बरोबर. त्यांनी तर विधानसभेचं सरकार आमचंच येणार, याला जेलमध्ये टाकू, बर्फावर झोपून मारू, काय काय बोलत होते. मंत्रिमंडळ वाटप झालं आणि कुणाला कुठली खाती तेही वाटले. 5 स्टार हॉटेल बुकिंग झालं, सगळं केलं. आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं. पण असं इतकं मेजॉरिटी मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं? कामावर पण ना. त्याच्यामध्ये की हे झोपलो स्वॅपिंग जे नाही आहे, आम्ही. पण हे स्वॅपिंग जे झालं रात्रंदिवस झोपलो नाही साहेब. बरोबर. खांडेकर साहेब काम केलं सगळी हो, पहाटेपर्यंत. हो, हो, हो. पण त्याच्यामध्ये की तुमचं हे असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वॅप होतील तुम्ही जर असं माझा नाही, एकच मिनिट बघा, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही तसं तुम्ही एक मला आवडता. पण तुम्ही एक सांगा, तुम्ही जरा निवडणुकीच्या जे 2-2.5 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदर जरा माझी माहिती तर घ्या. देवेंद्रजींची माहिती घ्या. अजितदादा कुठं कुठं आम्ही किती सभा घेतल्या, किती फिरलो, किती योजना राबवल्या, जरा तुम्ही एकदा सिरियसली घ्या ना. बघा तुमचं काय बघायचं? आम्ही केलेलं नाही, काम. ते तुम्ही केलेलं काम दिसलं ना, ते निवडणुकीच्या निकालातच दिसलं ना की तुम्ही हा, केलेल्या मग. कामाच्यामुळे तुम्हाला एवढ्या सीट तुम्ही मिळाल्या. ते विरोधक जाऊ द्या, तुम्ही नाही, नाही, त्यांच्यासारखे मी दिसायला त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारतोय की त्याच्यानंतर एवढं यश मिळाल्यानंतर तुम्हाला केव्हा कळलं की आपण मुख्यमंत्री होणार नाही आहोत? बघा, मी जेव्हा 2022ला आम्ही जेव्हा उठाव केला, जेव्हा परिस्थिती, मी तुम्हाला खरं सांगू का, तेव्हाही मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. आम्ही सत्ता सोडली होती साहेब. आताही मुख्यमंत्रीपदाचा काय मी कधी खुर्चीसाठी आपापलेला नाही आहे. मी कधीच खुर्चीसाठी भानगड माझी नाहीच आहे की मी खुर्ची शोधत नाही आहे. मी माणसं आणि माणसांचे प्रश्न शोधतो, माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मुख्यमंत्री कोण आहे? आम्ही आता 3 शिफ्टमध्ये मुख्यमंत्री काम करतात. देवेंद्रजींनी सांगितलं ना, ते कुठे सांगितले का याच्यामध्ये, आम्ही 3 शिफ्टमध्ये आहे. आम्ही माझ्या काय वेळेत पण कधी असं मी मुख्यमंत्री आहे मग असं कधीच नाही केलं. आम्ही टीम म्हणून काम केलं. त्यामुळे मुख्यमंत्री वगैरे काय नाही, गाडी एकच आहे ना आमची, एकाच गाडीत बसलो आहे. बरोबर. पण प्रश्न असा की तुम्हाला कधी कळलं की मुख्यमंत्री तुम्ही होणार नाही आहात? कळलं कशाला? और मी स्वतः सांगितलं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन केला मी म्हणालो, तुम्ही आमचे NDAचे नेते आहात, महायुतीचे नेते आहात, तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय जो असेल त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे पण आहे आणि शिवसेना पण आहे, गृहमंत्री अमित शाह साहेबांनाही सांगितलं मी. त्यामुळे मी खुलेआम स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे असं तुम्ही विरोधक जे बोलतात. नाही, मी विरोधक बोलतात नाही, मला कुतूहल आहे की तुम्हाला केव्हा कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होत नाही आहात? अरे बाबा, तुम्हाला मी स्वतःच जर सांगतोय. पण तेव्हा असं आहे की आता बघा, असं की जागा आल्या आपण बीजेपीच्या एवढ्या आमच्या युतीमध्ये, बरोबर. मी 80 लढवल्या. ज्याच्या नेतृत्वात इलेक्शन लढली, हा. ज्याच्या सीट कमी होत्या त्याच्या सीट कमी आल्या, बरोबर. असं असू शकतं ना. हो. त्यामुळं तुम्ही मोठेपणा दाखवत असं म्हणाला असाल की तुम्ही ठरवा, पण त्यावेळेला आतून असेल ना की आपल्यालाच म्हणतील म्हणून. अरे बाबा, असं काय नाही. मी तुम्हाला असं सांगतो तुम्हाला ना, वाटत नव्हतं आपल्याला मुख्यमंत्री व्हा असं म्हणतील असं तुम्हाला वाटत नव्हतं? तुम्हाला नाही मुख्यमंत्री व्हावं असं
वाटण्यासाठी किंवा मला मुख्यमंत्री मी झालो पाहिजे म्हणून मी काम नाही केलं. मी काम याच्यासाठी केलं, महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस. आणि मी नेहमी सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झाला. त्यामुळे काय आम्ही काय माहिती आहे, आमच्याकडे बघा, नो रिझन, ऑन दी स्पॉट डिसिजन. आणि ज्यांनी रिझन दिले जनतेने त्यांचा सीझन लवकर संपवला. पण मग घोषणा झाली जेव्हा की मुख्यमंत्री तुम्ही होत नाही आहे, तेव्हा काय काय वाटलं? काय Seriously वाटलं मला सांगा की मी स्वतःच सांगितलं ना, मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी स्वतः मोदी साहेबांना फोन केला, मी गृहमंत्र्यांना फोन केला, देवेंद्रजींचं माझं डायलॉग चालू होतं, मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी काय आता नाव घेत नाही, मी काय तो नव्हे, नाही कारण मी असं एकनाथ शिंदे आहे. नाही, पण असं झालं होतं की म्हणजे आता सगळं गोडीत चाललंय असं दिसतंय एकूण. गोडीतच आहे हो. तुम्ही काय नाही, पण त्याच्यामध्ये काय? त्यावेळेला असं होतं की तुम्ही नंतर लगेचच तुम्हाला तुम्ही शेतीची किती काय आठवण केलं आली. तरी हे फेविकॉल शेती- का जोड आहे ना, टुटेगा नाही कभी. नाही, पण चलो. त्यावेळेला असं झालं की इथं सरकार बनायचं होतं आणि तुम्हाला शेतीची आठवण आली आणि तुम्ही एकदम तिकडे गेलात आणि त्यामुळे इकडे सगळ्यांचं वरचा जीव वर, खालचा खाली असा झाला होता. मला जेव्हा वाटतं ना, बघा, मी जे वाटतं ते खुलेआम करतो. जेव्हा मला वाटलं मी खुलेआम केला, मी निर्णय घेतला खुलेआम. लपून छपून मी कधी काम करत नाही. पण मला म्हणजे- नाकाला जायचं आणि भांडं लपवायचं काम माझं नाही, बिलकुल. पण मला आणखीन एक प्रश्न असा होता मनात माझ्या की तुम्ही मला वाटतं प्रश्न विसरले वाटतं. ना मला प्रश्न मला असा होता की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत तुमच्याकडे बंगल्यावर माणसं आहेत, सतत माणसात आहात. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बरं झालं मुख्यमंत्रीपद आता नाही आपल्याकडं, असं वाटतं की आता जरा आराम झाला असं? कोण आराम देणार? काम करणाऱ्या माणसाकडेच लोक येतात ना, त्यामुळे लोक येतात, मी भेटतो. आणि शेवटी बघा, मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी किती विचार केला, अरे थोडं बघूया, रोज काय हे आहे कटकट, कधी वाटतं असं रोज 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 तेच. पण शेवटी पब्लिक हेच माझं टॉनिक आहे, पब्लिक हेच माझं टॉनिक आहे. आणि मला जेव्हा मी आजही लोकांमध्ये जातो, कार्यक्रमाला जातो, सभेला जातो, त्या लोक सभा मंडपात तर असतातच, सभेत असतात, पण रस्त्याच्या दुतर्फा देखील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत लोक असतात. ते बघून मला समाधान वाटतं की मी जे काम केलं आहे त्याची पोचपावती आहे, हे प्रेम आहे लोकांचं. त्यामुळे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्र्याची झूल कधीच मी खांद्यावर घेतली नाही. मी बघा, मला एवढं समाधान आहे की या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्यात मोठी आहे. या म्हणजे आता गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही खूप निर्णय सरकारनं या घेतले. तुम्हाला असा सगळ्यात अगदी मनाला की हे आपण केलं, आपल्या हातून झालं, ही फार चांगली गोष्ट झाली, असा कोणता निर्णय आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप समाधान आहे? म्हणजे गेल्या 2.5 वर्षांपासून आपण धरू हवं तर गृहीत, पण की हा निर्णय घेतला, हा निर्णय आपल्या हातून झाला, याचं आत्यंतिक समाधान. बघा, निर्णय आता एक घेतला नाही आम्ही, निर्णय सगळ्यात भावलेला निर्णय घेताना आम्ही एकच ठरवलं, आपला शेतकरी हा शेतकरी केंद्रबिंदू आपल्यासमोर आहे. दुसरी गोष्ट, सर्वसामान्य भगिनी असेल, सर्वसामान्य माणूस, त्याच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो, काय आपण त्याला देऊ शकतो. एक दिव्यांगाचा विषय, दिव्यांग मंत्रालय आम्ही केलं. आणि हे सर्वसामान्य अगदी शोषित पीडित लोक जे आहेत हे समाजाच्या मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, लाडके बहीण योजना 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपयांनी काय होत नाही. परंतु एक सर्वसामान्य लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लागतो. ती काहीतरी मुलांना खरेदी करते, घरातल्या व्यक्तींसाठी खरेदी करते. काही लोकांनी तुम्हाला सांगतो, आमच्या गणपतीचंच एक मुलगी आली होती, तिने 3000 रुपयामध्ये काहीतरी आरतीचं सामान घेतलं आणि विकलं, घुंगरू आणि काय ते 50,000 रुपये केले त्याचे.
सॉरी 10,000 केले 3,000चे. ते आली होती आमच्याकडे. असे किती लोक आहेत की त्यांनी पूजेचं सामान त्यांचा व्यवसाय वाढवला, साड्या विकणं त्याचा व्यवसाय वाढवला. एक क्रेडिट सोसायटी केली. मी नागपूरला एकदा गेलो होतो, त्या इथे 300 महिलांनी क्रेडिट, मला त्याची ओळख करून दिली त्यांनी आता एक क्रेडिट सोसायटी केली. असे खूप 10 लोक 25 लोक एकत्र घेऊन, म्हणजे हा जो पैसा आहे हा काय डिपॉझिट नाही झाला, हा मार्केटमध्येच आला, खरेदीमध्ये आला. मार्केटमध्ये येऊन ती अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. म्हणजे याच्यामधून कितीतरी आमच्या लाडक्या बहिणी, शेवटी बघा महिला ही कुटुंबाचं प्रमुख असते, तिला ताकद देणार की नाही. फक्त आपण बोलायचं असं नसतं. जसं आदरणीय मोदीजींना पण मी नेहमी त्यांच्याबद्दल बोलतो की महिलांना आत्मनिर्भर, तिला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. आता आर्थिक स्वातंत्र्य आपण दिलं, तिच्या हाताने आमच्या लाडक्या बहिणीच्या सैन्यात पैसे निघणार, त्यामुळे घरात देखील त्यांचा मान वाढला. आता नवरा पण म्हणजे असतात तसेच असतात. नाही, शेवटी बघा सन्मान मिळाला की नाही. तर याच्यामध्ये एवढी आम्ही कामं केली, एवढे निर्णय आम्ही घेतले की आतापर्यंत बघा तुम्हीच बघा, मी सांगणं बरोबर नाही, नाही तर मी मुख्यमंत्री म्हणून मी जास्ती माझं हे सांगतो असं होईल. म्हणजे आता म्हणजे ह्या सरकारचं आता इतकं चांगलं बहुमत आहे, सगळं आहे, पण असं बघतोय आपण की गेल्या काही काळामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या ज्या विषयांवर बोलायला पाहिजे ते विषय राहतात बाजूला. मग कधी औरंगजेब, मग कधी आणखीन काय, मग तो अबू आझमी, नॉन इश्यूज जे आहेत ते मुख्यत्वे चर्चेले जातात. आणि हे फार डेलिब्रेटली मुख्य विषयांपासून चर्चा भरकटवण्यासाठी केलं जातं असे आरोप आहेत. आता अबू आझमीचा विषय तुम्हीच लावून धरला होता. आरोप करतो? नाही, सगळ्या विरोधी पक्षांचं हे म्हणणं आहे. तर आता औरंगजेबाचा विषय झाला, संघानं कान टोचल्यावर आता दिशा सॅलियनचा विषय आला समोर. तर मुख्य विषयांवर चर्चा करायला लागू नये म्हणून नॉन इश्यूज सत्ताधारी पक्षच काढतोय असा विरोधी पक्षांकडनं बघा. आम्ही पहिल्या दिवशी काय सांगितलं, अधिवेशन सुरुवात व्हायच्या अगोदर त्यांनी आमच्याकडे एक असा पत्र दिलं, चहा पानावर बहिष्कार घातला, जसं म्हणजे अंतिम आठवड्यात, म्हणजे विरोधक अवसान म्हणजे गळपटल्यासारखे झालेत. त्यांना काय करायचं तेच सुचत नाही. आणि आम्ही त्यांना सांगितलं सरकार सगळ्या विषयांवर चर्चा करायला तयार आहे, तुम्ही सभागृहात या. सभागृहामध्ये बोला, रोज पायऱ्यांवरच असतात ते, रोज पायऱ्यांवर काय अधिवेशन असतं. सभागृहात येऊन बोललं पाहिजे ना. शेतकऱ्यांसाठी बोला, सगळ्यांसाठी बोला, मतदारसंघासाठी बोला. आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहोत की आम्ही काम केलं आहे. तुम्ही सांगता शेतकऱ्यांना काय दिलं. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी 2.5 वर्षात 45,000 कोटी रुपयांचं आम्ही योजना दिल्या त्यांना. 45,000 कोटी. शेतकरी सन्मान योजना दिली, 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 आमचे. आम्ही 1 रुपयात पीक विमा योजना दिली. मागील त्याला शेततळं दिलं. अवकाळी पाऊस, सातत्याने पडणारा पाऊस, त्याचं नुकसान मिळत नव्हतं, त्याची नुकसान भरपाई आम्ही दिली. आज शेतकऱ्यांसाठी जे आम्ही केलं आहे ते आमचं जबाबदारी आहे. मग तुम्ही बोला ना येऊन, धानाला भाव असेल काय, आता किती त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही आहे. नाही, एक 2-3 विषय म्हणजे जे विरोधी पक्षांकडून आता कोणी काढला औरंगजेब, अबू आझमी कोण आहे, आमचा सत्ताधारी पक्ष आहे. तुम्हाला वाचवण्यासाठी तुमची बी टीम आहे तो, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. आता विरोधी पक्ष आता कोणाकोणाला बी टीम बनवेल, उद्या मीडियाला तुम्हाला पण बी टीम बनवेल तो. आता ते काही पण करतात ना. निवडणूक हारले की बोला निवडणूक आयोगाचं हे आहे, निवडणूक आयोग दुटप्पीपणा वागतोय. नंतर EVM घोटाळा म्हणाले, तिकडे म्हणाले सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, हायकोर्टावर आरोप केले. ते कोणालाही मार्गदर्शन करतात आणि कोणालाही बी टीम बनवतात. ते जिंकले की EVM चांगलं. लोकसभेत EVM चांगलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्त जागा मिळाल्या, EVM चांगलं. नंतर हरल्यावर EVM वाईट. अरे काय म्हणजे बोलायचं त्याला काय तरी. नाही, पण आता आदित्य ठाकरे आले होते, संजय राऊत हे म्हणजे ते असं बोललेले आहेत की दंगे झाले. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेबाचा विषय अबू आझमीने काढला. मागच्या वेळेस पण शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची तुलना त्यांनी केली. कसं काय करू शकतो. कोण आहे औरंगजेब, काय लागतो त्यांचा, कोणाचं काय लागतो, कशासाठी.
अरे ज्यांनी आपला महाराष्ट्राचा पूर्ण घास घ्यायला आला त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन हैदोस घातला, महाराष्ट्र आया बहिणींची अब्रू लुटली, मंदिरात तोडली, काय काय तर स्वतःच्या बापाला कैद केला, किती लोकांना मारलं सत्तेसाठी. आता आणि संभाजी महाराजांना अनन्वित छळ केला त्यांनी. त्याचं कशाला उदात्तीकरण पाहिजे? मग हे लोक करायचं उदात्तीकरण, आम्ही काढला का विषय तो? त्यांनीच काढला ना. पण ते तुम्हाला तुमच्या पथ्यावर पडावा, मुख्य विषयांपासून चर्चा भरकटावी यासाठी अबू आझमीने तो काढला असं म्हटलं जातं. ते म्हणतात. हो, ते म्हणतात. दुसरा त्यांना भाग काय दुसरा की धंदा आहे का? नागपूरमध्ये आरोप करण्याशिवाय. नागपूरमध्ये जी दंगल झाली ती मुख्यमंत्र्यांना डिमीन करण्यासाठी, त्यांना खाली दाखवण्यासाठी केली गेली आणि फार त्यांच्याच जवळच्या लोकांनी ती घडवून आणली असाही आरोप ते करतात. त्याच्यातले आरोपी पकडले, त्याच्यातले लोक पकडले, ते कोण होते, कुठून आले होते, सगळं झालं. त्याचं सगळं जे आता नागपूरमध्ये पोलिसांवर तुम्ही हल्ला करणार, पोलिसांवर दगडफेक करणार, महिला पोलिसांना व्यवस्था करणार आणि पेट्रोल बॉम्ब टाकणार, तिथं कुऱ्हाडीने वार करणार. मगाशी मी बोललो नाही, कुऱ्हाडीने म्हणजे DCP लेवलचे 3 अधिकारी जखमी होतात. मग हे कोणी केलं? एवढं सगळं कोणी केलं? आणि ते आरोपी तर आहेत ना समोर. मग ह्याच्यामध्ये पण हे म्हणजे प्री मुख्यमंत्री प्लॅनिंग नियोजित दंगल होती ती. पण ती मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी नागपूर त्यासाठी निवडलं मग गेलं. विरोधी पक्षाने केली का ती? नाही, या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आरोपी ते आरोपी आहेत. जे आरोपी ज्यांनी या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करणं, दंगल घडवणं, ह्या सगळ्या करणं, कायदा हातात घेणं, त्याला बिलकुल माफ नाही करणार आम्ही. कायदा हातात घेऊन जे पोलीस सर्वसामान्य लोकांचं जीवनाचं रक्षण करतात, ऊन वारा पाऊस काही पाहत नाही, सणवार पाहत नाही, रस्त्यावर असतात, आणि त्यांच्यावर तुम्ही हल्ले करता. मराठी तिथले कुटुंब आहे ते बघत होते की म्हणजे हॉस्पिटल सोडलं नाही, देवदेवतांचे फोटो जाळले, एक तर लहान 5 वर्षाची मुलगी वाचली. आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांवर हमला करण्याची हिंमत जर होत असेल तर त्याला. शिंदेसाहेब, खरं तर एक थोडा व्यापक जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रामध्ये आज वाल्मिक कराड, तर आता त्याला पकडलं, त्याला आत घातला, तो काय पद्धतीनं खंडण्या घेत होता आणि किती म्हणजे गुंडगिरी किती व्यापक प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि ही फक्त बीडची कहाणी नाही आहे, ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गुंडगिरी आणि त्या गुंडांना राजकीय सपोर्ट आहे. आता आदित्य ठाकरेंना जेव्हा मी प्रश्न हा विचारला होता तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहोत जर सगळ्या राजकीय पक्षांनी असं ठरवलं की आम्ही गुंडांना आमच्या पक्षामध्ये थारा देणार नाही. एक. दुसरं, शहरं जी सगळी बकाल आहेत, प्रचंड मोठे होर्डिंग्स ते कसे लागलेले असतात, तर त्या बकालीपणापासून जर वाचवायचं असेल तर त्याच्याहीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी असला बकालपणा करू नये. ह्या दोन्ही मुद्द्यांबाबत तुम्ही जर असं काही इनिशिएटिव्ह जर कोणी घेतला तर तुमचा त्याला पाठिंबा असेल का? विरोधी पक्षाला नेहमी आम्ही सांगतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत. जरी तुम्ही विरोधी पक्ष नेत्या एवढं संख्याबळ नसलं तरी तुम्हाला आम्ही असं अंडर एस्टिमेट करत नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान आम्ही ठेवणारच. त्यांना सांगितलं सभागृहात या, बोला, चर्चा करा. आता सभागृहात बोलायचं येऊन सोडून पायऱ्यांवर रोज आंदोलन करतात. आणि मला सांगा, अगोदर मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये घातलं ना हो, नेव्हीच्या ऑफिसरला पण मारलं ना हो, त्या हनुमान चालिसा वाचणाऱ्या त्या कोणते नवनीत राणा आणि तो आपला रवी राणा यांना जेलमध्ये टाकलं ना हो, टाकलं ना. राणेंना केंद्रीय मंत्री असून जेवणाच्या ताटावरून उठून जेलमध्ये टाकलं ना. तेव्हा काय होतं? ते कुणाचं सरकार होतं? आम्ही केलंय का सूड भावनेने? काय एक तरी उदाहरण आम्हाला द्या. तुमचे पत्रकार होते का सुरक्षित? सर्वसामान्य माणूस होता का सुरक्षित? मग हे बोलायचं आम्ही? आज एकच आहे, हे कायद्याचं राज्य आहे, सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे. आणि आमची एवढीच भावना आहे, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, गुन्ह्या गोविंदाने सगळे राहिले पाहिजे. हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र, आणि हे महाराष्ट्र देशातलं नंबर 1चं राज्य आहे. इथे अशा प्रकारच्या दंगली, अशा प्रकारचं जर वातावरण, हे विरोधक बघा, याला विरोधकांनी देखील
विरोधकांची तेवढीच जबाबदारी आहे की सरकारला सहकार्य करणं, कायदा सुव्यवस्थेला मदत करणं. नागरिकांचंही मी म्हणून त्या दिवशी अपील केलं की बाबा खोट्या अफवांवर बळी पडू नका. सोशल मीडियावर काय काय बातम्या पसरवतात दंगल घडवण्यासाठी, आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, आणि तर आपलं खऱ्या अर्थाने उद्योजक येतील, उद्योग वाढेल, व्यवसाय वाढेल, लोकांना काम मिळेल, सगळ्या गोष्टी होतील, समृद्धी येईल. आमचं हे स्थगिती सरकार नाही आहे. नाही मगाशी मी बोलायचं राहून गेलं, स्थगिती सरकार नाही आहे, आमचं प्रगती सरकार आहे, आमचं समृद्धीचं सरकार आहे. आम्ही प्रगती दाखवली आहे 2.5 वर्षात. नाही ते बरोबर आहे, तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, पण एक आज महाराष्ट्राचं जे चित्र आहे, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शहरांमध्ये या प्रश्नांच्या बरोबरीनं बकालीकरणाचा प्रश्न आहे, कायदा आणि सुव्यवस्था. म्हणजे आता असं झालं आहे की सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये गुंडांचा इतका प्रभाव वाढला आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी हे जणू आवश्यकच असतात अशा प्रकारचं वातावरण आहे. याच्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आता तरी म्हणजे जे झालं ते झालं. गुंड त्यांना आतमध्ये घातले ना, जे गुंडगिरी करतील त्यांना आतमध्ये जेलमध्ये. हे असं इतकं नाही आहे ना. आता अशी स्थिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे गुंड, तो परत वाल्मिक कराडचं मी नाव घेतो, वाल्मिक कराड आत गेला, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मवाली गुंड खंडणीखोर आहेत ज्यांना राजकीय पक्षांचा वरदहस्त आहे. असं खरंच आपल्याला अशक्य आहे का महाराष्ट्रातल्या सिनियर नेत्यांना की त्यांनी एकत्र बसून की महाराष्ट्राच्या भल्यासाठी की आम्ही असल्या मस्तवाल लोकांना थारा देणार नाही असं म्हणून एक कारवाई करून सगळ्यांना लाथा घालून बाहेर ज्याच्यातून काढलं जाईल, हा एक भाग. आणि दुसरं जे सगळ्या शहरांचं जे बकालीकरण झालं आहे, कोणालाही इंटरेस्ट नाही आहे राजकारण्यांची ती एवढी मोठी मोठी तोंड बघत फिरण्यामध्ये, एवढे मोठे होर्डिंग आणि शुभेच्छा आणि हे लावून जे सगळा प्रकार चालतो, हा खरंच थांबवता येणार नाही आहे का आपल्याला? बिलकुल करता येईल ना, का नाही करता येणार. आता बघा, जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा मी सर्वपक्षीय बैठक घेतली. मराठा आरक्षणाचा विषय होता, शरद पवार साहेब वगैरे आले होते ना. पण ज्यांना ते विषय मिटवायचे असतात ते येतात. आता मिटिंग आम्ही बोलवल्यावर कोण येईल ते बघा. ज्यांना मिटवायचं असेल, खरंच शांतता प्रस्थापित करायची असेल, त्यांचं स्वागतच आहे. आणि खऱ्या अर्थाने कायदा हातात घेणाऱ्याला बिलकुल आमच्या राज्यामध्ये सरकारमध्ये माफ केलं जाणार नाही. मगाशीच मी सांगितलं, कोणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या. आता तर तुम्ही बघितलं ना काय झालंय, आता असं बोलण्याला ना आता लोकांना त्याच्यावर विश्वासच नाही उरलेला. जेव्हा असं नेता म्हणतो ना की आम्ही करू, तर कारण ते दिसत नाही होताना. वाल्मिक कराड इतका सापडला तरी तो पटकन नाही गेला, त्याच्यासाठी सुद्धा खूप काळ त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा वाल्मिक कराड इतका थेट त्या प्रकरणामध्ये असून मग तो गेला. तर त्यामुळं लोकांना हा विश्वास कसा निर्माण होईल? कारण आता असं झालं आहे की लोकांचा ना पुढाऱ्यांवर विश्वास उरला आहे, ना पत्रकारांवर उरला आहे, ना ब्युरोक्रेसीवर उरला आहे. लोक सगळ्याला कंटाळून गेलेले आहेत आणि याच्यातून काय पुढं म्हणजे बरे दिवस येतील हा विश्वासच आता उरलेला नाही आहे. कारण सगळ्यांना त्यांना असं दिसतं की हे जे सगळे साठलोट आणि जे मवाली दिसतात त्यांचं काही वाईट होताना दिसत नाही. मवाली तर जेलमध्ये जात आहेत ना साहेब, असं का करताय तुम्ही? मवाली आता गुंडगिरी केली आणि त्याला आम्ही सोडून दिला, असं होतं का कधी? तुम्हाला एक उदाहरण सांगू मी. आमचा एक पदाधिकारी, त्याने एका पै फॅमिलीचं एक काहीतरी दुकान होतं ते घेतलं आणि तिथे स्वतःचं संपर्क कार्यालय थाटलं आणि त्या लोकांना थोडे पैसे दिले होते, थोडे बाकी होते. मला जेव्हा कानावर आलं, मी माझी माणसं पाठवून त्या पै फॅमिलीला त्यांचं दुकान परत देऊन टाकलं, मी खाली करून टाकलं. मग तुम्ही असं कधी दाखवलं आमचं? आम्ही चांगलं काम केलेलं. तुम्ही त्याला काढलं पक्षात, आम्ही दाखवलं लगेच तत्परतेने ब्रेकिंग न्यूज केली. काढलं नाही, पुढचं पण बघितलं. पुढे त्या ताबा देऊन टाकला आम्ही त्या पै फॅमिलीला. एवढी पण हिंमत लागते ना. आम्ही त्याला ढाकलं. मला असं जर करत असाल तर तुम्हाला भरपूर काम आहे. द्या ना, करतो मी. खूप लोक आहेत. मी तर भरपूर न बोलता पण खूप काम करतो मी. शेवटचा प्रश्न की तुम्हाला दिल्लीमध्ये शरद पवारांनी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार दिला, तुम्हाला काय वाटलं तेव्हा? महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला तेव्हा इथं तुमच्या पूर्वीच्या पक्षातल्या लोकांना त्याचा फार राग आला की शरद पवारांनी तुमचा सत्कार कसा केला म्हणून. खरं म्हणजे महादजी शिंदे हे असं नाव म्हणजे महापराक्रमी आणि म्हणजे एक युद्ध हरल्यानंतर 10 वर्षांनी दिल्लीच्या तख्तावर
शिवरायांचा भगवा फडकवण्याचं काम त्यांनी केलं. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा पुरस्कार होता. आणि त्या संस्थेने शरद पवार साहेबांच्या हस्ते मला तो पुरस्कार दिला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. याच्यामध्ये राजकारण खरं म्हणजे आणायलाच नको होतं, परंतु काही लोकांना काही जर चांगलं झालं त्याची पोटदुखी असते. त्यामुळे त्याच्यातून ते चांगल्याला चांगलं म्हणणं बाळासाहेबांनी शिकवलं होतं. परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. परंतु काही लोकांना ते आता त्यांच्याबद्दल मी कसं म्हणणार की त्यांना चांगलं वाटलं पाहिजे. पवारसाहेबांनी तर माझं कौतुकही केलं की सर्वसामान्य प्रश्नांची जाण असणारा मुख्यमंत्री. आता ते काय मी काय त्यांना सांगितलं आहे, ते पाहत आहेत. 2.5 वर्ष 3 वर्षात केलेलं काम त्यांनी पाहिलं आणि मग त्यांचा तो मनाचा मोठेपणा होता. आता ज्यांच्याकडे मोठेपणाने ज्यांची वृत्ती आता कोतेपणाची असेल तर त्याला काय करणार आम्ही, त्याला काय इलाज नाही आहे. जेव्हा म्हणजे तुमच्या पूर्वीच्या पक्षाचे नेते बऱ्याचदा देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या भेटीगाठी होतात, तुम्हाला काय वाटतं त्यावेळेला? मुख्यमंत्र्याला तर कोणी पण भेटतो. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटावं. मुख्यमंत्री सगळ्यांचे आहेत, ते कुठल्या पक्षाचे नाहीत. परंतु एकीकडे मोदी साहेबांच्या विरोधात आरोप करायचे, गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करायचे. याच तर देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकायचं काम करत होते. कारस्थान केलं. हां, तेव्हा तर मी तर साक्षीदार होतो ना. म्हणजे हे कसं आहे, तुमची शुद्ध भावना असली पाहिजे. आणि देवेंद्रजींना पण पक्क माहीत आहे कोण कशाला भेटतंय ते. पण परवा त्यामुळे मला काही चिंता करण्याची गरज नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. अच्छा, म्हणजे असं परत लढणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे परत काही बदल लढणारा नाही आहे, लढणार आहे. पण परत काही बदल होतील वगैरे असं काही वाटत नाही? हे तुम्ही देवेंद्रजींना विचारलं नाही का? पर याचं उत्तर तेच देतील. अच्छा, पण परवा एक तो व्हिडिओ विधान भवनातला होता की जेव्हा उद्धवजी आणि आदित्य वगैरे सगळे उभे होते आणि देवेंद्रजी, अजितदादा, तुम्ही असे सगळे एका पाठोपाठ एक असे गेलात, तेव्हा तुम्ही एकमेकांच्याकडं नजरही एकमेकांशी म्हणजे बोलणं वगैरे तर राहिलं बाजूला, पण असं तर अजूनही ती तुमच्यातले जे अंतर आहे ते मिटलेलं नाही आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू, खरं मी येत होतो तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप लोक होते. कोण पत्र देत होतं, कोणी मला बोलत होतं हे काम आहे ते काम आहे. त्याच्यात मी चाललो होतो. मला माहीत पण नाही कोण आलं कोण गेलं. नंतर मीडियात बघितलं आणि असं दाखवलं की तिकडे समोर, मी इकडे. मला तर माहीतच नाही, माझ्या ध्यानीमनी पण नाही आहे. अच्छा, बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न. देवेंद्रजींच्या बाबतीत असं झालं की ते मुख्यमंत्री झाले, मग उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा मुख्यमंत्री झाले. तुम्ही मुख्यमंत्री झालात, उपमुख्यमंत्री झालात, पुन्हा असं काही? मी अगोदरच सांगितलं, आमची लढाई खुर्चीसाठी नाही. पण एक म्हणजे ते मुख्यमंत्री झाले होते, ते उपमुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे 1 नंबरचा 2 नंबर झाला. 2 नंबरचा पण 1 नंबर होऊ शकतो, हे देवेंद्रजींच्या या निमित्तानं कळलं तर तसं परत होऊ शकतं. शेवटी जनता जनार्दनाच्या हातात आहे ना साहेब. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण वाट बघणार आहोत. आपण कसली पेशन्स. अरे काम करत राहणारा माणूस आहे हा. पदासाठी हापापलेलं मी नाही आहे. पद राखण्यासाठी कोणी काय काय तडजोडी केल्या, पद मिळवण्यासाठी हे जग जाहीर आहे. माहीत आहे ना तुम्हाला. मी सभागृहामध्ये पण त्या दिवशी बोललो. तुम्ही खूप जोरात बोललात त्या दिवशी. जोरात म्हणजे मी शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करतो. शिवरायांचा मावळा आहे मी.
त्यामुळे मी कोणाला डिवचत नाही. मी कधी पातळी सोडून कधी बोललो नाही. तुम्ही बघा माझं कधी इतक्या वर्षाचं. पण मला जेव्हा कोणीतरी हे करायला जाईल तेव्हा मग मला जे काय माहीत आहे ते मला सांगायला पाहिजे ना. तरी मी काय राखून आहे, हातचं राखून बोलला. काही लोकांनी त्या दिवशी बघितलं, बोलले मला ते सभागृहातलं भाषण ऐकून, आपले काय डस्टबिन काहीतरी ते काय मिस्टर बिल कालिंग काहीतरी हां ते म्हणाले त्या डस्टबिनमध्ये. आता बघा प्रत्येकाला कचरा समजतात, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनीच डस्टबिन दाखवली आहे त्यांना. पण मी काय जास्त बोलू. आणि जे मी बोललो ते बोललो. जी वस्तुस्थिती डस्टबिनमध्ये काय आहे हे तर कोणी बघितलं नाही. परंतु दिल्लीमध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेस जाऊन बाहेर आले तेव्हा घाम पुसत पाणी झालेले आणि 3 ग्लास येऊन पाणी प्यायले आणि वाघ बकरी चहा पण पिले. हे साक्षीदार आहेत, हे बघणारे लोक आहेत. डस्टबिनमधलं कोणाला दिसलं का? पण हे दिसलं आहे. थोडक्यात काय आता याचा पुढे काय? माझ्याकडे काय, मी आपलं काम करतोय, माझ्याकडे काय. अच्छा, तर ठीक आहे. तुम्ही शेतीत रमताय, राजकारणात रमताय, बांबूची लागवड करताय शेतात. तर बांबूचं तुम्ही एकदा फक्त थोडं माहिती घ्या किती उपयुक्त आहे. तर आपण असं म्हणूया मग की महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांना बांबू लावण्याची ही कला अवगत होवो पुढच्या 5 वर्षामध्ये. बांबू लागवडीची कला प्राप्त हो. लागवड आणि लावणं एकच आहे हो. नाही, ते लावणं म्हणजे तुम्ही तुमचा बोलण्याचा अर्थ रोख वेगळा आहे. अच्छा, तर बांबू लागवडीची त्यांना खूप पैसे मिळतात लोकांना. तर पुढच्या सगळ्या तुमच्या वाटचालीसाठी, तुमच्या सगळ्या स्वप्नांसाठी, तुमच्या सगळ्या अपेक्षांसाठी, तुमच्या सगळ्या इच्छांसाठी शुभेच्छा आणि थँक्यू. तुम्ही आले. ABP माझाला पण मी धन्यवाद देतो. काय माझा महाराष्ट्र माझं विजन. आणि खरंच धन्यवाद यासाठी. उघडे डोळे बघा नीट असं आहे ना तुमचं. तसं मी उघडा डोळे बघा नीट. मी पण विरोधकांना सांगतो, उघडा डोळे बघा नीट. राज्याचा कारभार कसा चालला आहे, विकासाचा कारभार चालू आहे. आणि यासाठी पण धन्यवाद देतो. तुमचं फक्त जे ABP न्यूज आहे ते फक्त बातम्या दाखवण्यापुरतं ABP माझा नाही. तुम्ही खूप चांगले कार्यक्रम करता. शिक्षणासाठी मुलांना मदत असेल, कोविडमध्ये मदत केलेली आहे. विविध क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम केलं, जे प्रसिद्धीपासून लांब आहे त्यांना शोधून काढता, त्यांचा गौरव करता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप, म्हणून मला तुमचं ABP माझंही आवडतं आणि माणसंही तुम्ही सगळे आवडता. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राला लोकनेत्यांची खूप मोठी परंपरा आहे आणि लोकनेता असतो जो पदाकडे नाही बघत, तर पद बाजूला ठेवून समाजोपयोगी आणि लोककल्याणाची कामं करत असतो. तुम्हीही तसेच आहात. तुमच्यासाठी सुद्धा लोकनेते ही बिरुदावली खूप महत्त्वाची आहे आणि हे काम असंच पुढे सुरू राहील अशी आशा व्यक्त करते. आणि आज इथे आलात त्याबद्दल अगदी लोकनेता सगळे म्हणतात, पण मी म्हणतो लोकसेवक. हे मला जास्त आवडतं, लोकांची सेवा करणं. आज इकडे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर मी स्टेजवर बोलवते ABP नेटवर्कच्या चीफ रेव्हेन्यू ऑफिसर रुपाली फर्नांडिस आणि SRJ स्टीलचे व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग रोहित मानधने आणि राजेश वैष्णव यांना.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.